तर मुंबईतील मोठमोठ्या हॉटेलमधील युनियनच्या मुद्द्यावरून भाजप आणि ठाकरे गटाच्या कामगार संघटनांमध्ये जोरदार वाद पेटलाय। म्हणजे गेल्या काही दिवसांपासून हा वाद इतका उफाळून येतोय, आज वरळीतल्या सेंट रेजिस हॉटेलमध्ये पुन्हा एकदा दोन्ही बाजूने कार्यकर्ते आमने-सामने आले। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना बाजूला केलं, पण ठाकरे गटाच्या नेत्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधत आरोप केले। मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील ठाकरे गटाला टोला लगावलाय। नेमकं काय घडलं आज बघूया। हा राडा सुरू आहे भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कामगार सेनेचा। हॉटेलमधील कामगारांच्या संघटनेची मान्यता आणि कथित युनियन हडप केल्याच्या प्रकरणातून हा वाद चिघळलाय। सेंट रेजिस हॉटेलमधल्या कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व करण्याचा हक्क कोणत्या संघटनेकडे असावा यावरून गेल्या काही दिवसांपासून वाद निर्माण झालाय। गेल्या अनेक वर्षांपासून आम्हीच कामगारांच्या प्रश्नांवर लढतोय, त्यामुळे तो हक्क आम्हालाच मिळावा असा दावा शिवसेना ठाकरे गटाच्या कामगार संघटनेनं केलाय। तर कामगारांचा मोठा गट आमच्यासोबत आहे, त्यामुळे अधिकृत मान्यता आम्हालाच मिळावी अशी मागणी भाजपच्या कामगार संघटनेनं केली आहे। युनियनच्या मान्यतेवरून हॉटेल व्यवस्थापनावर दोन्ही बाजूंनी दबाव वाढताना दिसतोय। दरम्यान आज दुपारच्या सुमारास ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सेंट रेजिस हॉटेलकडे मोर्चा काढत निदर्शनं केली। हॉटेल प्रशासन आणि भाजप कामगारांवर दबाव आणत असल्याचा आरोप करत त्यांनी घोषणाही दिल्या। त्यानंतर भाजपच्या कामगार संघटनेचे कार्यकर्ते देखील तिथे आले आणि दोन्ही गटात जोरदार राडा सुरू झाला। काही वेळातच प्रकरण हातघाईवर आलं। दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आपसात भिडले। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना बाजूला केलं। या राड्यानंतर हॉटेल परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। तो युनियन स्थापन करणार काय? इथं 100-1 पोरं आमची युनियन मध्ये आहेत आणि तुम्ही मॅनेजमेंट घेऊन यायला पाहिजे ना बोर्ड लावायला। आम्ही कसे सरसकट मॅनेजमेंट आणला, आमची पोरं होती 100-1 जे इथं कामाला होते त्यांना घेऊन आम्ही बोर्ड लावला। आम्ही बाहेरच्या पोरांना घेऊन बाहेर बोर्ड नाही लावलाय। इथं पण त्यांचं म्हणणं आहे की आम्ही पूर्व परवानगी मॅनेजमेंटची घेतलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे। मग मॅनेजमेंट का खाली नाही आली? आमच्या सोबत जेव्हा आम्ही लावला बोर्ड त्यावेळी सूर्यकांत माडिक साहेब आमचे अध्यक्ष होते, त्यावेळी सर्व मॅनेजमेंट पासून सर्वजण खाली येऊन रिस्तर आमचे आमदार खासदार सर्वजण येऊन आम्ही बोर्ड लावलेला। आता ही लोक फक्त बाहेरून येणार आणि पदाधिकारी बीजेपीचे पदाधिकारी बाहेरचे आहेत। महाराष्ट्रामध्ये कायदा राहिलाय की नाही हाच संभ्रम निर्माण झालेला आहे। एका बाजूला केंद्र आणि राज्य सरकार कामगारांचे कायदे मोडीत काढून 4 लेबर कोडच्या माध्यमातून नवीन धोरण आणण्याचं काम कामगारांच्या विरोधात करतायत। असं असताना जिकडे जिकडे भारतीय कामगार सेनेची संघटना आहे, काही मोजके लोकांना हाताशी धरून घेऊन भारतीय जनता पार्टीची काही संघटनेची लोक शिरकाव करण्याचा प्रयत्न करतायत। हा केवळवाणी प्रयत्न ताजमध्ये झालं, आता त्याचाच एक भाग म्हणून सेंट रेजिसला करण्याचा प्रयत्न होतोय। या राड्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। युनियन काढायचा अधिकार सगळ्यांनाच आहे, प्रत्येकानं युनियन काढावी, फक्त ती कामगारांच्या हिताची असावी असं फडणवीस म्हणाले। इतकंच नाही तर संबंधितांवर कारवाईचे संकेतही फडणवीसांनी दिले। मला काही याबद्दल कल्पना नाही, मी जरूर कल्पना घेईन, पण युनियन काढायचा सगळ्यांना अधिकार आहे, प्रत्येकाने युनियन काढावी। पण कुठल्याही युनियनने कुठल्याही हॉटेलमध्ये किंवा जिथे युनियन आहे तिथे राडा करणं मात्र हे मान्य नाही। ते कोणाची असो, राडा मी होऊ देणार नाही, त्यावर कारवाई होईल। युनियन कशाकरता काढायची तर कामगारांच्या हिताकरता काढायची, पण त्या ठिकाणी जर आस्थापना बंद करणे, तिथे राडा करणे असं होत असेल तर त्याच्यावर कारवाई होईल। मुंबईतील मोठ्या हॉटेलमध्ये कामगार संघटना आणि हॉटेल व्यवस्थापनातील वाद नवा नाही। यापूर्वीही ताज समूहातील हॉटेल बाहेर शिवसेना ठाकरे गटाची कामगार सेना आणि भाजपच्या कामगार संघटनेत झटापट झाली होती। त्यावेळी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब हे चांगलेच आक्रमक बनले होते। मला एकट्याला आतमध्ये जायचा प्रश्न नाहीये, मला किमान 25 लोक मी आतमध्ये घेऊन जाणार। नाही तर चला तुम्ही बाहेर बोला, मला त्यांचं तोंड बघायला जायचं पण नाहीये। त्यांना बोलवा बाहेर, त्यांना विचारतो इथे सगळ्यांच्या समोर काय प्रश्न विचारायचे ते। थांबा रे, बघा एक तुम्हाला मी सांगतो, हे मला माहित नाही, त्यांना बोलवा आतमध्ये, बाहेर बोलवा, मला त्यांचं तोंड पण बघायची इच्छा नाही। त्यांना येऊ देत बाहेर, मग त्यांना बाहेर काय सांगायचंय ना ते मी सांगतो काय सांगायचंय ते। त्यांना बोलवा, एक तर त्यांना बोलवा, नाही तर मला आतमध्ये पाठवा। नाही बिलकुल नाही, कशासाठी बाहेर राहणार? ह्या लोकांच्या ह्यांच्या मर्जीप्रमाणे चालतं काय?
यांच्या मर्जीप्रमाणे चालणार. अजिबात त्याच्या मर्जीप्रमाणे आहे. मग? आपला अधिकार आहे, परंतु असा रस्ता अडवता येणार नाही रस्ता आपल्याला. कोणाचा रस्ता अडवलेला आहे मी असा त्या लोकांनी आमचे सगळे रस्ते अडवले. तुम्ही बोलणार, मी बोलतोय ना. आता गेट कोणी बंद केले? आम्ही केले बंद गेट. आमचे सगळे लोक बाहेर उभे होते. आता माझ्या आतमध्ये जाण्यासाठी गेट बंद केला म्हणून लोक सगळे पुढे आले. हा गेट उघडा, सगळे लोक जातील. ज्याला जायचं हॉटेलमध्ये आम्ही पैसे भरून चहा पिऊ. दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणुकीचं वारं आता वाहू लागलंय. राजकीय आरोप प्रत्यारोपांची राळ उठताना दिसतेय. अशा वेळी सेंट रेजिस सारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँड असलेल्या हॉटेल बाहेर हा मोठा राडा झाल्यानं कामगार संघटनेमधील राजकारण आता अधिकच तापणार हे निश्चित. विशाल पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.